ओके, चालू करूया आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक ऍडव्हर्टायझिंग ट्रेनिंगचं पहिलं मॉड्यूल. ठीक आहे, पहिल्या मॉड्यूलमध्ये पूर्णपणे बेसिक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये इंस्टाग्राम बिझनेस अकाउंट क्रिएशन, त्याच्यानंतर फेसबुकचं पर्सनल प्रोफाईल क्रिएशन, त्याच्यानंतर त्या पर्सनल प्रोफाईलवरती आपलं बिझनेसचं पेज क्रिएट करणं, त्या पेजवरती आपलं जे काय ऍडव्हर्टायझिंगचं बिझनेस पोर्टफोलिओ आहे तो क्रिएट करणं, त्याच्यावरती आपलं ऍड अकाउंट क्रिएट करायचं, आणि त्याच्यानंतर जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जसं की ईमेल व्हेरीफाय करून घेणं, राईट. त्याच्यानंतर आपलं फेसबुकचं पेज आणि इंस्टाग्रामचं अकाउंट एकमेकांना कनेक्ट करून घेतलं, तर ह्या पूर्णपणे बेसिक गोष्टी आपण ह्या मॉड्यूलमध्ये पूर्णपणे चेक करणार. ठीक, पहिलं मॉड्यूल आहे, पहिला पॉईंट आहे क्रिएटिंग न्यू इंस्टाग्राम बिझनेस अकाउंट. ठीक आहे, आता इंस्टाग्रामवरती दोन प्रकारचे अकाउंट येतात. ठीक आहे, एक पर्सनल अकाउंट ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या पोस्ट टाकता रेग्युलरली, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगला वगैरे गेला, राईट. ट्रॅव्हलिंगला गेल्यानंतर तुम्ही जे काही पोस्ट वगैरे टाकता तर त्या पर्सनल प्रोफाईलवरती टाकता तुम्ही. त्याच्यानंतर असतं तुमचं बिझनेस अकाउंट. ठीक आहे, बिझनेस अकाउंटवरती तुम्ही पूर्णपणे कंपनीच्या पोस्ट टाकता. ठीक आहे, तर तुमचं इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट कसं क्रिएट करायचं, ठीक, ते पहिलं आपण पूर्णपणे चेक करूया. जाऊया मेलवरती. पहिला पॉईंट, क्रिएटिंग इंस्टाग्राम बिझनेस अकाउंट. ठीक आहे, मी इंस्टाग्राम लॉग इन सर्च करतो, इंस्टाग्राम लॉग. ठीक, मला नवीन अकाउंट काढायचं, त्यामुळे डायरेक्टली साइन अप वरती क्लिक करतो. जर तुमचं आधीच अकाउंट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली तुम्ही ते अकाउंट आहे ते कन्वर्ट करून घेऊ शकता. ठीक आहे, मोबाईल नंबर किंवा ईमेल, मी इथं ईमेल टाकतो. ईमेल तुमचा तोच टाका जो की तुम्ही रेग्युलरली युज करता, तुमचा तो ईमेल ऍक्टिव्ह असला पाहिजे. असं नाही की तुम्ही परमनंटली एक ईमेल ऍड्रेस काढला आणि त्याच्यावरती तुमचं अकाउंट ओपन करताय, राईट. असं काही करू नका. ठीक, इथे मी माझा जो काही मेल आहे तो टाकतो, मेल, त्याच्यानंतर पासवर्ड टाकतो, डेट ऑफ बर्थ, आता फुल नेम. जर तुमचं कंपनीचं अकाउंट आहे त्या नेमच्या ऐवजी तुम्ही डायरेक्टली इथं कंपनीचं नाव टाकलं तरी चालून जाईल, काही अडचण नाही. ठीक आहे, डायरेक्टली मी इथं एक डेमोसाठी एक नाव नाव टाकतो, न्यू. ओके, आणि हेच जे नाव आहे ते मी कॉपी करतो आणि माझ्या युजर नेम मध्ये पण टाकतो. ओके, जर तुमचा हा युजर नेम अवेलेबल नसेल तर तुम्हाला इथं रेड टिक येते, आता इथं तुम्हाला ग्रीन टिक येते. ठीक आहे, जर तुमचं हे माझं नाव अवेलेबल नसतं, 2026 कार्ड, तर मला हे नाव आता अवेलेबल नाही, कारण याच्यावरती दुसरंच कोणतं तरी अकाउंट आधी ओपन आहे. ठीक आहे, मला इथं सजेशन येत आहेत वरती, न्यू क्लोदिंग शॉप, न्यू क्लोदिंग शॉप, राईट. हे पूर्ण सजेशन येतात, मग तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही इथं मॉडिफिकेशन करू शकता. ग्रीन टिक आले म्हणजे ते जे काही हे आहे, नाव आहे, युजर नेम आहे, ते अवेलेबल आहे. ठीक आहे, सबमिट वरती क्लिक करतोय. कन्फर्मेशन कोड ईमेल वरती जातो. जर मोबाईल नंबर टाकला असेल तर तुम्ही मला तो मोबाईल नंबर वरती 182649, 182649, कंटिन्यू. ओके, हे तुमचं इंस्टाग्रामचं पर्सनल अकाउंट क्रिएट झालं. तर ह्याच अकाउंट आपल्याला बिझनेस अकाउंटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला इथं खाली साईडला भरपूर सारे ऑप्शन्स येतात. होम आहे, रील्स आहे, मेसेज आहे, सर्च आहे, एक्सप्लोर आहे, राईट. त्याच्यानंतर खाली तुम्हाला मोर नावाचं एक ऑप्शन दिसेल, याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. ठीक आहे, सेटिंगचा ऑप्शन ओपन होईल जेव्हा तुम्ही मोर वरती क्लिक करता. याच्यावरती क्लिक केलं, भरपूर सारे ऑप्शन्स आले. परत इथे तुम्हाला अकाउंट टाईप अँड टूल्स नावाचं एक ऑप्शन भेटेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. मग तिथून तुम्ही तुमचं जे काही पर्सनल अकाउंट आहे ते बिझनेस अकाउंटवरती कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, अकाउंट टाईप अँड टूल्स हा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केलं. स्विच टू प्रोफेशनल अकाउंट हा एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन्स देतात, एक आहे क्रिएटर अकाउंट, दुसरा आहे बिझनेस अकाउंट. क्रिएटर म्हणजेच जे कोणी तुम्ही रील्स वगैरे बघता इंस्टाग्रामवरती, मग रील्स क्रिएटर जे असतात तर ते क्रिएटरचं अकाउंट काढतात, राईट. जे बिझनेस ओनर्स आहेत, स्वतःचा बिझनेस आहे, त्या बिझनेससाठी तुम्ही एखादं अकाउंट ओपन करत असाल तर तुम्ही बिझनेस अकाउंट ओपन करू शकता. ठीक, याच्यावरती क्लिक केलं आणि नेक्स्ट वरती क्लिक केलं. नेक्स्ट, कॅटेगरी, तुमच्या बिझनेसची कॅटेगरी व्यवस्थित टाका. आता एक क्लोथिंगचं मी एक एक्झाम्पलसाठी अकाउंट ओपन केलेलं आहे, त्यामुळे क्लोथिंग ब्रँड इथं टाईप करतो आणि डनवरती क्लिक करतो. तुमच्या बिझनेसची जी काय कॅटेगरी असेल तर ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे,
जसं की आता इथं फर्निचर स्टोर आहे, तुमचं फर्निचर स्टोर असेल तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. वुमेन्स क्लोथिंग स्टोर असेल तुमचं, अॅपरेल अँड क्लोथिंग असेल, त्याच्यानंतर मेडिकलमध्ये तुम्ही हेल्थ केअरमध्ये काम करत असाल, जिम असेल तुमची, तर तुम्ही ते व्यवस्थित कॅटेगरी वगैरे इथं चूज करू शकता. ठीक आहे. डन वरती क्लिक केलं, कंटिन्यू. तुमचं जे काय पर्सनल अकाउंट आहे ते तुमचं बिझनेस अकाउंटवरती स्विच झालेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही लोकांचं आधीच बिझनेस अकाउंट त्यांनी क्रिएट करून ठेवलेलं असेल, त्यांनी तेच अकाउंट युज केलं तरी चालून जाईल. ठीक आहे. तर फक्त त्याचा पासवर्ड आणि ईमेल आहे तो कंटिन्युअली ऍक्टिव्ह असला पाहिजे, पासवर्ड असेल किंवा मोबाईल नंबर असेल. ठीक आहे. आता इथे तुम्ही तुमच्या बिझनेसची जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्ही टाकू शकता, जसं की मोबाईल नंबर आहे, ऍड्रेस आहे, आणि तुम्हाला जर ते कॉन्टॅक्ट इन्फोवरती शो करायचं असेल प्रोफाईलवरती, तुम्ही ते शो पण करू शकता. ठीक आहे. आता मी सध्या काही टाकत डायरेक्टली सेव्ह वरती क्लिक करू, आणि माझं बिझनेस अकाउंट आहे ते रेडी झालेलं आहे. ठीक आहे. हे झालं इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट क्रिएशन. आता जेव्हा मी होम वरती जाईल, पूर्णपणे मला माझं सेम प्रोफाईल दिसतं, फक्त हे जे काय अकाउंट आहे ते बिझनेस अकाउंट माझं आहे. जेव्हा तुम्ही रील्स वगैरे टाकता तेव्हा तुम्हाला त्याच्याकडे बूस्ट पोस्ट नावाचा एक किंवा बूस्ट रील नावाचा एक ऑप्शन येऊन जातो, जर तुमचं बिझनेस अकाउंट असेल तर. ठीक आहे. जाऊया आपल्या दुसऱ्या पॉईंट वरती. दुसरा पॉईंट काय आहे? क्रिएटिंग न्यू फेसबुक पर्सनल प्रोफाईल अँड इम्पॉर्टंट पॉईंट. म्हणजेच काय? फेसबुकचं पर्सनल प्रोफाईल क्रिएट करायचं आणि त्याच्यावरती इम्पॉर्टंट पॉईंट्स काय असतात पर्सनल प्रोफाईल क्रिएट करताना, राईट? जसं की इंस्टाग्रामवरती तुम्ही इथं नाव तुमचं क्लोथिंग शॉप 2026 टाकलेलं, राईट? नाव, युजर नेम आणि नाव तुम्ही ते सेमच टाकलेलं, राईट? तसं फेसबुकचं जेव्हा तुम्ही पर्सनल प्रोफाईल क्रिएट करता त्यावेळेस तुम्हाला तुमचं स्वतःच नाव टाकावं लागतं. ठीक आहे. मी क्रिएट करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे कन्फ्युजन जाणार नाही. फेसबुक लॉग इन अँड साइन अप. ठीक आहे. आता इथे क्रिएट न्यू अकाउंट, जर तुमचं आधीच अकाउंट असेल पर्सनल अकाउंट, डायरेक्टली ती तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक. क्रिएट न्यू अकाउंट वरती मी क्लिक केलं. तिथं माझं फर्स्ट नेम अँड लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ. आता इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे? डेट ऑफ बर्थ आणि तुमचं नाव हे फेसबुकवरती अकाउंट काढताना तुमच्या आयडेंटिटीशी मॅच होणारच टाका. कशामुळे? जे तुमच्या आधार कार्डवरती किंवा पॅन कार्डवरती जे काही बर्थ डेट आणि नाव असेल ते मॅच तुमचं इथं झालं पाहिजे. कारण फेसबुक आता तुमच्याकडून कोणतेही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन मागत नाही, पण जनरली फ्युचरमध्ये फेसबुक ते मागू शकतं. कारण आता काय होतंय, एकच व्यक्ती मल्टिपल अकाउंट काढतोय फेसबुकवरती, राईट? त्यांचं सेम ईमेल ऍड्रेस वापरून, सेम नंबर वापरून, राईट? मग जनरली जर फेसबुकच्या परत पॉलिसी अँड पॉलिसी जर चेंज झाल्या की एका युजरचं फक्त एकच अकाउंट असलं पाहिजे, त्यावेळेस मग तुम्हाला ते प्रूफ मागू शकतं की तुमची आयडेंटिटी काय आहे ह्या अकाउंटसाठी. त्यावेळेस तुमचं नाव असेल, बर्थ डेट असेल, ते चेक केले जाईल. मग त्यामुळे पर्सनल अकाउंट जेव्हा तुम्ही काढताय फेसबुकवरती त्यावेळेस तुम्ही स्वतःचं नाव टाका आणि जे काय बर्थ डेट आहे ते तुमच्या आयडेंटिटीशी मॅच झाली पाहिजे तेच टाका. ठीक आहे. पर्सनल अकाउंटसाठी सांगतोय. मोबाईल नंबर, ईमेल आयडी. ओके, ठीक आहे. पासवर्ड अँड सबमिट. नेवर. ओके. पासवर्ड, ईमेल तुमचा कंटिन्युअली चालू असणारच ईमेल वापरा. असं नाही की टेम्पररी ईमेल काढलाय तुम्ही त्याच्यावरती तुमचं अकाउंट काढलंय. नाहीतर डायरेक्टली तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकू शकता. मोबाईलवर नंबरवरती तुम्ही तुमचं नवीन अकाउंट क्रिएट करू शकता. याच्यामध्ये इंस्टाग्रामचं अकाउंट ऑलरेडी काही जणांचं क्रिएटेड असेल, त्यांनी ही स्टेप फॉलो करायची काही गरज नाही. फेसबुकचं पर्सनल अकाउंट पण भरपूर लोकांचं क्रिएटेड असतं. ठीक आहे. त्यांनी ही प्रोसेस करायची काही गरज नाही, पण एक सिलेबसचा भाग म्हणून मला हे पूर्णपणे तुम्हाला सांगावं लागतं. ठीक आहे. आपल्याला ईमेलमध्ये कोड आलेले 64238. 64238. कंटिन्यू. ओके. आपलं फेसबुकचं पर्सनल प्रोफाईल पण क्रिएट झालेलं आहे. हे आहे तुमचं पर्सनल प्रोफाईल, ज्याच्यावरती तुम्ही पूर्णपणे तुमचे फ्रेंड्स असतील वगैरे पूर्णपणे याच्यावरती तुमच्या पोस्ट वगैरे पूर्णपणे तुम्ही याच्यावरती बघू शकता. आता इथे दोन डिफरन्स आहेत इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये. इंस्टाग्राम वरती काय होतं, डायरेक्टली अकाउंट होतं. मग ते तुमचं पर्सनल अकाउंट असेल, क्रिएटर अकाउंट असेल किंवा बिझनेस अकाउंट असेल, बरोबर, डायरेक्टली अकाउंट तुम्ही क्रिएट करू शकता, राईट, तुमच्या बिझनेसचं नाव. पण फेसबुकवरती तसं नाहीये. फेसबुकवरती आधी तुम्हाला पर्सनल प्रोफाईल क्रिएट करावं लागतं तुमचं, आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचं बिझनेसचं पेज क्रिएट करता. डिफरन्स समजला? इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे तुमच्या बिझनेसचं, आणि फेसबुकवरती तुमच्या बिझनेसचं पेज क्रिएट करावं लागतं तुम्हाला. फेसबुकवरती बिझनेस अकाउंट नसतं.
ठीक आहे, बिझनेसचं पेज तुम्हाला क्रिएट करावं लागतं. आता बिझनेसचं पेज कसं क्रिएट करायचं? आपला थर्ड पॉईंट आहे क्रिएटिंग न्यू फेसबुक पेज. हे तुमचं पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटवरती पूर्णपणे तुम्हाला तुमच्या मित्रांच्या पोस्ट असतील, तुम्ही टाकलेले पोस्ट असतील, पूर्णपणे ते दिसून जातात. आता तुमच्या पर्सनल प्रोफाईलवरती तुम्ही बिझनेसचं एक पेज क्रिएट करता, तुमच्या बिझनेसचं पेज. काही लोकांचं बिझनेसचं पेज आधी क्रिएट असेल, त्यांनी नवीन क्रिएट करायची काही गरज नाहीये. तुमच्या आधीच्या पेजवरती तुम्ही तुमचे ऍडव्हर्टाईज वगैरे रन करू शकता. ठीक आहे, इथे भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन्स साईडला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पेजेस नावाचं एक ऑप्शन दिसतं, याच्यावरती मी क्लिक. जर तुमचं आधीचं पेज एखादं क्रिएट असेल तर तुम्हाला ते पेज इथं दिसून जाईल. ठीक आहे, जर पेज क्रिएटेड नाहीये तर तुम्हाला नवीन पेज क्रिएट करावं लागेल. क्रिएट पेजवरती मी इथं क्लिक केलं. आता आपल्याला पब्लिक पेज क्रिएट करायचं, राईट? कारण आपलं हे जे काय पेज आहे ते बिझनेस पेज आहे, ते सगळ्या लोकांना दिसलं पाहिजे. त्यामुळे पब्लिक पेजवरती क्लिक करायचं अँड नेक्स्ट वरती क्लिक. गेट स्टार्ट. क्रिएट पेज. आता तुमच्या पेजला तुम्ही बिझनेसचं नाव देऊ शकता. पर्सनल प्रोफाईल आपण स्वतःच नाव दिलं, पूर्णपणे इन्फॉर्मेशन आहे ती बरोबर आपण दिलेली. आता क्रिएट पेज करताना तुम्ही तुमच्या कंपनीचं पेज क्रिएट करता, जे काही तुमच्या कंपनीचं नाव असेल ते. क्लोथिंग ब्रँड. ठीक आहे, क्लोथिंग ब्रँड कॅटेगरी आलेली बायो. आता इथे बायो लिहिताना बायो मध्ये जास्त काही गोष्टी टाकायच्या नाही. तुमचा बिझनेस कशाच्या रिलेटेड आहे, तुमचं लोकेशन असेल तर लोकेशन टाकू शकता तुम्ही. ठीक आहे, एवढंच जास्त टाकायचं. बायो मध्ये जास्त काय टाकत बसत नाही. जसं की आपण पर्सनल प्रोफाईल मध्ये हॉबीज वगैरे टाकतो, राईट? किंवा एखादा पॉट वगैरे त्याच्यामध्ये टाकतो आपण. पण जेव्हा तुम्ही कंपनीचं पेज क्रिएट करता त्यावेळेस तुम्ही बायो मध्ये जास्त गोष्टी टाकू नका. तुमचं कंपनी कशाच्या रिलेटेड आहे, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट तुमच्या कंपनीचा ऍड्रेस वगैरे किंवा लोकेशन वगैरे तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला टाकायचं असेल तर. ठीक आहे, आता क्लोथिंग शॉप मध्ये मी डायरेक्टली क्लोथिंग. ठीक आहे, क्लोथिंग शॉप हे फक्त मी बायो मध्ये टाकतो, राईट? जेणेकरून बायो वाचता की त्यांना समजाल हे कशाबद्दल आहे, क्लोथिंग शॉप आहे. ठीक, त्याच्यानंतर मी क्रिएट पेजवरती खाली क्लिक करतो. हे पूर्णपणे इन्फॉर्मेशन पेजची भरली तुम्ही आणि क्रिएट पेजवरती क्लिक केलं. कॅटेगरी चूज करताना व्यवस्थित चूज करा, जेणेकरून तुमचा बिझनेस कशाच्या रिलेटेड आहे. सर जर समजा एखाद्याने फेसबुकवरती सर्च केलं फर्निचर शॉपच्या, त्यावेळेस तुमचं पेज तिथं वरती रँक झालं पाहिजे. त्याच्यामुळे कॅटेगरीची काय आहे तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड तुम्ही कॅटेगरी चूज करा. क्रिएट पेजवरती मी इथं खाली क्लिक करतो. त्याच्या पुढे आपल्याला अजून पण इन्फॉर्मेशन ते विचार. वेबसाईट असेल तुमच्या ह्याची बिझनेसची, तुम्ही वेबसाईटचा इथं टाकू शकता. मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे, लोकेशन वगैरे आहे, लोकेशन पण तुम्ही इथं टाकू शकता, काय अडचण नाही. त्याच्यानंतर ऑलवेज ओपन जे काही आवर्स वगैरे असतील, तुमचं शॉप आहे तर तुमचं शॉप असेल 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ओपन, तर तुम्ही तिथं आवर्स पण सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट अँड ओपनिंग आवर्स मध्ये तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला तिथं आवर्स सिलेक्ट करण्याची परमिशन भेटून जाते. ठीक आहे, इथे मी वेबसाईट नाहीये, माझी वेबसाईट टाकत नाही. ठीक आहे, मोबाईल नंबर ठीक आहे नाही टाकत आहे. नंतर आपण ते पूर्णपणे कनेक्ट करून घेऊया. ईमेल ऍड्रेस मी टाकू शकतो. ठीक आहे, लोकेशन पुणे, पुणे अँड पिनकोड ही तुम्ही तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन इथे टाकू शकता. अँड नेक्स्ट वरती मी क्लिक. प्रोफाईल पिक्चर तुमचा जास्त करून लोगो, तुमचा जे काही बिझनेसचा लोगो असेल तो तुम्ही इथं लोगो ऍड करा. ऍड प्रोफाईल पिक्चर अँड कव्हर फोटो. कव्हर फोटो म्हणजेच ही जी काय बॅकग्राऊंड दिसते तो कव्हर फोटो आला. प्रोफाईल पिक्चर म्हणजे हा प्रोफाईल पिक्चर आला. ठीक, ऍक्शन बटन म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा तुमच्या याच्यावरती पेजवरती ऍक्शन बटन टाकायचं असेल, ऍड ऍक्शन बटन वरती मी क्लिक करून तुम्हाला सांगतो. राईट, इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन येतात. बुक नाव, साइन अप, स्टार्ट ऑर्डर, राईट? त्याच्यानंतर गेट तिकीट्स. आता हे ऑप्शन बुक नाव म्हणजे कशासाठी, जर तुम्हाला एखादी कार असेल, बाईक असेल किंवा हॉटेल वगैरे बुकिंग करायचं असेल तर तुम्ही बुक नाव ऍक्शन बटन युज करू शकता. गेट तिकीट म्हणजे काय, जर तुमचं पेज असेल मूवीचा, थिएटरचा रिलेटेड, तुम्ही गेट तिकीट नावाचा ऑप्शन इथं युज करू शकता. सेंड व्हॉट्सअप मेसेज, जर तुमचा बिझनेस आहे ऑनलाईनचा कोणता तरी डिलिव्हरी वगैरे तुम्ही देता, ठीक आहे, ऑनलाईन बिझनेस आहे तुमचा वेगवेगळ्या प्रॉडक्टचा, तर तुम्ही डायरेक्टली सेंड व्हॉट्सअप मेसेज हा तुम्ही यूज करू शकता. कॉल टू ऍक्शन. कॉल टू ऍक्शन म्हणजे सेंड व्हॉट्सअप मेसेज वरती त्यांनी क्लिक केले की तुम्हाला ते डायरेक्टली व्हॉट्सअप वरती रिडायरेक्ट होतात आणि तिथून ते तुम्हाला
मेसेज वगैरे पाठवू शकतात. कोणताही युजर तुमच्या पेजवरती आला तर कॉल लावून डायरेक्टली तो तुम्हाला कॉल पण करू शकतात. सेंड ईमेल म्हणजेच तुम्हाला ते ईमेल पण पाठवू शकतात. हे असतं तुमचं कॉल टू ऍक्शन. तर हे पण तुम्ही तुमच्या पेजवरती सेट करू शकता. आता मी ते सेट करत नाही कोणतं. ठीक आहे, नेक्स्ट वरती क्लिक करू. कनेक्ट व्हॉट्सअप नंबर आपण ह्या पुढं कनेक्ट करणार आहे, त्याच्यामुळे मी आता इथे कनेक्ट करत नाही, स्किप करतोय सगळं पूर्णपणे. नेक्स्ट अँड डन. ओके, तुमचं फेसबुकचं पेज आहे ते क्रिएट झालेलं आहे. ओके, आता पेज तुम्हाला कुठे दिसतं? इथे तुम्हाला राईट साईडला एक तुमचा नावाचा किंवा तुमचा प्रोफाईलचा आयकॉन दिसतो. आता इथे तुम्हाला न्यू क्लोदिंग शॉप 2026 आणि तुमचं पर्सनल प्रोफाईल दोन ऑप्शन दिसायला लागले. याच्यावर तुम्ही क्लिक केलं, तुम्ही जाणार तुमच्या पर्सनल प्रोफाईलवर. ठीक आहे, आणि त्याच पर्सनल प्रोफाईलवरती आपण एक क्रिएट केलेलं आहे तुमचं बिझनेसचं पेज, न्यू क्लोदिंग शॉप. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही जाणार तुमच्या बिझनेसच्या पेजवर. ठीक आहे, जी काय ऍडव्हर्टायझिंग वगैरे असते ती आपण पर्सनल प्रोफाईलवरती कधीच रन करत नाही, आपण क्रिएट करतो किंवा रन करतो आपल्या बिझनेसच्या पेजवर. ठीक आहे, आता ते आपण पुढं चेक करणार आहे. आधी कनेक्टिंग फेसबुक पेज विथ इंस्टाग्राम अँड कनेक्टिंग फेसबुक पेज विथ इंस्टाग्राम अँड व्हॉट्सअप अकाउंट, म्हणजेच फेसबुकच्या पेजचे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आणि व्हॉट्सअपचं अकाउंट आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे, जेणेकरून आपण जी काय पोस्ट वगैरे टाकतो आपल्या बिझनेसच्या रिलेटेड किंवा आपल्या प्रॉडक्टच्या, तर ते आपल्या फेसबुकच्या पेजवरती पण गेली पाहिजे आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती पण गेली पाहिजे. ठीक आहे, ऑटोमॅटिकली आपल्याला दोन्ही साईडला पोस्ट टाकायची काय गरज नाही. एका साईडला पोस्ट टाकली, इंस्टाग्राम आपल्याला विचारतं की ही पोस्ट आपल्याला इंस्टाग्रामवर पण टाकायची आहे का, त्यावेळेस ती पोस्ट जर आपण येस म्हणलं तर ती पोस्ट आहे ती ऑटोमॅटिकली इंस्टाग्रामवरती पण जाते. एकाच ठिकाणून आपण दोन अकाउंट जे काय आहे ते हँडल करू शकतो. आणि व्हॉट्सअप अकाउंट कशासाठी करतो कनेक्ट? व्हॉट्सअपवरती तर काय पोस्ट वगैरे टाकायची काय गरज नाही, फक्त कनेक्ट करून ठेवतो, जेणेकरून आपलं एक बिझनेस व्हॉट्सअप अकाउंट आहे ते पण आपल्याला तिथे समजून जातं. तर हे अकाउंट कसं क्रिएट करायचं आपल्या फेसबुकच्या पेजशी. ठीक, हे आहे माझं फेसबुकचं पेज. ठीक आहे, तुम्ही फेसबुकच्या पेजवरती कुठून जाऊ शकता. इथे तुम्हाला फेसबुकचं पेजचा ऑप्शन होतो, याच्यावरती क्लिक केलं तुम्ही तुमच्या फेसबुकच्या पेजवरती ऑटोमॅटिकली जाता. इथे सेटिंग नावाचं तुम्हाला एक ऑप्शन भेटेल. सेटिंग वरती गेलं, सेटिंग वरती गेल्यानंतर तुम्हाला खाली सगळ्यात खाली लिंक्ड अकाउंट नावाचं एक ऑप्शन भेटेल, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं. आता इथे तुम्हाला दोन अकाउंट दिसतील, इंस्टाग्राम अँड व्हॉट्सअप. सुरुवातीला इंस्टाग्राम कनेक्ट करून घेऊया आपण. कनेक्ट अकाउंट वरती क्लिक केलं, कनेक्ट अँड कंटिन्यू. ओके, जर तुमचं इंस्टाग्राम ह्या तुम्ही जे म्हणजे फेसबुकचं अकाउंट ज्या पीसीवरती लॉग इन आहे तुमचं इंस्टाग्राम, सॉरी, फेसबुकचं अकाउंट ज्या पीसीवरती लॉग इन आहे त्याच पीसीवरती जर तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट पण लॉग इन असेल तर तुम्हाला डायरेक्टली लॉग इन विचारतं, लॉग इन ॲज क्लोदिंग शॉप 2026. जर तुमचं फेसबुकचं पेज लॅपटॉपवरती लॉग इन आहे, तुमचं इंस्टाग्राम मोबाईलवरती लॉग इन आहे, तर तुम्हाला पूर्णपणे पहिल्यापासून प्रोसेस करायला लागते. इथं डायरेक्टली तुम्हाला लॉग इन नावाचं एक ऑप्शन आहे. मला डायरेक्टली इथं आलेलं आहे की लॉग इन ॲज न्यू क्लोदिंग शॉप 2026. याच्यावरती मी क्लिक केलं, कारण माझे दोन्ही अकाउंट याच लॅपटॉपवरती लॉग इन आहे. आलं माझं क्लोदिंग शॉप बिझनेस पोर्टफोलिओ, क्लोदिंग न्यू क्लोदिंग शॉप 2026. येस, मला हे कनेक्ट करायचं, माझ्या पेजचे हे कनेक्ट होते पेज. हो, मे बी लॅटर. बूस्ट पोस्ट म्हणजेच ते ऍडव्हर्टायझिंगचं पार्ट आहे. बूस्ट वरती लक्ष देऊ नका, कारण बूस्ट हे पूर्णपणे कॉमन आहे. ठीक आहे, मे बी लॅटर. ओके, आपलं जे काय इंस्टाग्रामचं अकाउंट आहे बिझनेस अकाउंट ते आपल्या फेसबुकच्या पेजशी कनेक्ट झालेलं आहे, पर्सनल प्रोफाईलशी नाही, पेजशी. ठीक, त्याच्यानंतर आपला व्हॉट्सअपचा नंबर पण आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आहे. परत मी लिंक अकाउंट वरती गेलो. आता लिंक अकाउंट वरती तुम्हाला इंस्टाग्रामचा अकाउंट कनेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप नंबर नॉट कनेक्टेड दिसते, व्हॉट्सअप नंबर पण आपण इथं कनेक्ट करून घेऊया. इंडिया आहे, इथे मी व्हॉट्सअप नंबर टाकतो. सेंड व्हॉट्सअप कोड, व्हॉट्सअप नंबर टाकला आणि व्हॉट्सअप कोड आहे तो तुमच्या व्हॉट्सअप येऊन जातो. ठीक आहे, व्हॉट्सअपवरती मला कोड गेलेला असेल, एक सेकंड. फेसबुकचा कोड आलेला आहे 05605. 05605. ठीक आहे, अँड कन्फर्म. ओके, वेळ लागतो थोडा.
याच्यामध्ये तुमचं जे काय व्हॉट्सअपचं अकाउंट आहे ते बिझनेस व्हॉट्सअप असलं पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमचं जर नॉर्मल बिझनेस अकाउंट असेल तर ते कनेक्ट होणार नाही. ऍड ठीक आहे. ऍड बटन काय करायची गरज नाही, ऍक्शन बटन. ठीक आहे. स्किप वरती क्लिक करतो आणि स्किप. ओके, तुमचं व्हॉट्सअपचं अकाउंट पण इथं कनेक्ट झालेलं. आता लिंक अकाउंट वरती जर मी गेलो तर तुम्हाला दोन्ही अकाउंट इथं कनेक्ट दिसतील. 1 सेकंड. ओके, इंस्टाग्रामचा अकाउंट पण आपण कनेक्ट करून घेतलेलं आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण आपण आपल्या बिझनेसच्या पेजशी कनेक्ट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथून हे झालं बेसिक गोष्टी. ठीक आहे. इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट क्रिएट केलं, फेसबुकचं एक पर्सनल प्रोफाईल क्रिएट केलं आणि त्याच्यावरती फेसबुकचं पेज पण क्रिएट केलं. ठीक आहे, बिझनेसचं पेज. त्याच्यानंतर फेसबुकच्या पेजला आपण आपलं इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट आणि व्हॉट्सअप नंबर, जे की बिझनेस व्हॉट्सअप नंबर असेल तो कनेक्ट करून घेतला. आता ह्या गोष्टी सेपरेट ठेवा. आता इथून पुढं थोडंसं ऍडव्हान्स पार्ट होतो. ह्या गोष्टी तर जास्त करून लोकांच्या असतात. ठीक आहे, ऑलरेडी त्यांनी क्रिएट करून ठेवलेले असतात, पण त्यांनी ऍडव्हर्टाईज वगैरे रन केलेली नसेल तर याच्या पुढच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, जाऊया आपल्या 5व्या पॉईंट वरती. हाऊ टू क्रिएट मेटा बिझनेस पोर्टफोलिओ. म्हणजेच काय, आपल्याला जेव्हा आपण ऍडव्हर्टाईज रन करतो तर तेव्हा आपल्याला फेसबुकवरती एक बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करावा लागतो. म्हणजेच काय, त्याच्यावरती आपल्या पूर्णपणे ऍडव्हर्टायझिंगची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटून जाते की आतापर्यंत आपण कोणत्या ऍडव्हर्टाईज रन केलेल्या आहेत. तर त्याचा बॅकएंडचा डेटा असेल तर पूर्णपणे जो काही डेटा आहे तो बिझनेस पोर्टफोलिओवरती आपल्याला पूर्णपणे दिसून येतो. ठीक आहे, पहिल्यांदा क्रिएट करूया. फेसबुक पेज आपण क्रिएट केलं. आता त्या फेसबुक पेजचा आपल्याला बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करून घ्यायचा आहे. आता इथून पुढच्या गोष्टी जास्त करून लोकांच्या क्रिएटेड नसतात. हे जे काही 4 पॉईंट आहेत ते 4 पॉईंट ऑलरेडी क्रिएटेड असतात. इंस्टाग्रामचं अकाउंट क्रिएट असतं, फेसबुकचं पर्सनल प्रोफाईल क्रिएट असतं, त्याच्यावरती त्यांनी पेज पण क्रिएट केलेलं असतं एखाद्याचं बिझनेस पेज असेल तर. ठीक आहे, जनरली ज्यांचं बिझनेस पेज नाही त्यांनी क्रिएट करून घ्या. ठीक आहे, काय अडचण नाही. त्याच्यानंतर बिझनेसचं पेज आहे, फेसबुक बिझनेस पेज, त्याच्यावरती इंस्टाग्रामचा अकाउंट आणि व्हॉट्सअप नंबर कनेक्ट करून घेतला. ठीक आहे, ह्या गोष्टी सेपरेट ठेवा. आता इथून पुढचा पार्ट आहे तो सेपरेट. हाऊ टू क्रिएट मेटा बिझनेस पोर्टफोलिओ. तुम्ही स्टेप बाय स्टेप गेला ना हा लेक्चर बघून, तरी पण तुमचं पूर्णपणे गोष्टी क्लिअर होऊन जातात. आता आपल्याला मेटा बिझनेस स्वीट क्रिएट करायचा आहे. इथं फेसबुकच्या आयकॉनवरती मी क्लिक करतो आणि आपल्या पेजवरती मी स्विच होतो. ठीक आहे, हे आहे आपलं फेसबुकचं बिझनेस पेज. याच्यावरती आपले जे काय पोस्ट वगैरे टाकतो आपण बिझनेसच्या, त्या पोस्ट याच्यावरती पडतात. ठीक आहे, पर्सनल प्रोफाईलवरती आपण बिझनेसच्या पोस्ट टाकत नाही. इथे तुम्हाला मेटा बिझनेस स्वीट नावाचं एक ऑप्शन भेटेल. राईट, मेटा बिझनेस स्वीट, मेटा बिझनेस सूट, सॉरी मेटा बिझनेस स्वीट नाही, मेटा बिझनेस सूट. याच्यावरती तुम्ही क्लिक करा. आता ऍडव्हर्टायझिंगचा जो काय पार्ट आहे तो पूर्णपणे आपण याच्यावरूनच रन करतो. सुरुवातीला बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करायचा. आता जेव्हा तुम्ही नवीन पेज क्रिएट करता तुमचं, त्यावेळेस ऑलरेडी फेसबुक काय करतं, एक बिझनेस पोर्टफोलिओ तुमचा क्रिएट करून ठेवतं. ऑलरेडी क्रिएटेड झालेला असतो. ठीक, जसं दिसते तुम्हाला न्यू क्लोथिंग स्टोर, हा बिझनेस पोर्टफोलिओचं तुमचं नाव आहे, त्याच्यावरती एक ऍसेट कनेक्टेड आहे. म्हणजेच तुमचे 2 पेज, इंस्टाग्रामचं अकाउंट आणि फेसबुकचं पेज. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. परत रिटर्न जातो मी. फेसबुकच्या पेजवरती आपण आलेलो आहे. ठीक आहे, फेसबुकचं पेज न्यू क्लोथिंग शॉप 2026. इथून गेलो मी मेटा बिझनेस स्वीट या ऑप्शनवर. फेसबुकने ऑलरेडी एक मेटा बिझनेस पोर्टफोलिओ आपला क्रिएट करून ठेवलेला आहे. न्यू क्लोथिंग शॉप तुम्हाला इथं नाव दिसेल. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं. जर तुम्हाला नवीन बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल तर तुम्ही नवीन बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करू शकता, काय अडचण नाही. किंवा जो काही फेसबुकने ऑटोमॅटिकली एक बिझनेस पोर्टफोलिओ करून क्रिएट करून ठेवलेला आहे त्याच्यावरतीच तुम्हाला पूर्णपणे जे काही सेटिंग वगैरे आहे ते चेंज करायचे असते तर तिथं पण तुम्ही चेंज करू शकता. जनरली आता इथं न्यू क्लोथिंग शॉप 2026 डायरेक्टली बिझनेस पोर्टफोलिओचे काय नाव आहे ते आपल्या पेजचेच नाव दिलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला ते पेजचं नाव चेंज करायचं किंवा बिझनेस पोर्टफोलिओचं नाव चेंज करायचं, तुम्ही इथं सेटिंग वरती क्लिक करा. सेटिंग वरती इथं खाली क्लिक केलं तुम्ही, तुमचं बिझनेस पोर्टफोलिओचं अकाउंट ओपन झालं. बिझनेस इन्फोवरती गेला तुम्ही, तुमच्या बिझनेस पोर्टफोलिओचं जर तुम्हाला नाव चेंज करायचं असेल, एडिट वरती क्लिक करा आणि जे काही नाव आहे ते तुम्ही इथून चेंज करू शकता. ठीक आहे, पण जर तुम्हाला नवीनच बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल तर काय करायचं, जर हा क्रिएटेड आहे, कारण हा एक ऑटोमॅटिकली क्रिएट होऊन जातो जेव्हा तुम्ही बिझनेसचं पेज क्रिएट करता, फेसबुकचं पेज क्रिएट करता, त्याच्यावरती ऑटोमॅटिकली एक बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट होऊन जातो. ठीक, जर तुम्हाला हा डिलीट करायचा असेल, डिलीट दिस बिझनेस परमनंटली, तर तुम्ही डायरेक्टली डिलीट पण करू शकता. किंवा याच्यावरतीच तुम्हाला तुमच्या ऍडव्हर्टाईज वगैरे रन करायचे असतील तर तुम्ही करू शकता. नाव चेंज करायचं तुम्हाला, न्यू क्लोथिंग शॉप 2026 बिझनेस पोर्टफोलिओ असं नाव पण तुम्ही देऊ शकता. मी तुम्हाला
हे ऑटोमॅटिक झालेले, त्याच्यावरती नाव कसं चेंज करायचं याच्यावरती पण तुम्ही ऍडव्हर्टाईज रन करू शकता. ठीक आहे, काय अडचण नाही. जर तुम्हाला नवीन नाही हे करायचं, काय अडचण नाही. याच्यावरती तुम्ही नाव वगैरे चेंज करा आणि याच्यावरती तुम्ही ऍडव्हर्टाईज तुमचं रन करू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे, पण एक नवीन बिझनेस पोर्टफोलिओ कसा क्रिएट करायचा? कारण जनरली काय होतं, जे जुने ऍडव्हर्टायझिंग वगैरे रन करत असतात लोक, ठीक आहे, त्यांचं एक अकाउंट असतं, त्याच्यावरती त्यांनी भरपूर सारे ऍडव्हर्टायझिंग रन केलेलं असतात. त्यांना तर माहिती आहे त्यांचं एक बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएटेड आहे. ठीक आहे, काही जणांनी काय केलेलं असतं की त्यांचं अकाउंट कोणापाशी तरी चालवायला दिलेलं असतं ऍडव्हर्टाईज रन करण्यासाठी, बरोबर. ऍडव्हर्टाईज रन करण्यासाठी, म्हणजे एखादी एजन्सी असेल किंवा फ्रीलान्सर असेल, मग त्यांनी पण एखादा बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट केलेला असतो आणि त्याच्यावरती ऍडव्हर्टाईज ते रन करत असतात. पण त्याचा ऍक्सेस काय असतो, त्यांच्या पैसे असतो, बरोबर. मग तुम्हाला एक नवीन बिझनेस पोर्टफोलिओ जर क्रिएट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. नाही करायचा, जो काय ऑटोमॅटिकली बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट झालेला आहे त्याच्यावरती पण तुम्ही ऍडव्हर्टाईज रन करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, होम वरती जा तुम्ही. इथे एक बिझनेस पोर्टफोलिओ ऑलरेडी क्रिएटेड आहे. न्यू बिझनेस पोर्टफोलिओ कसा क्रिएट करायचा, क्रिएट न्यू बिझनेस पोर्टफोलिओ. आता इथे तुमच्या बिझनेस पोर्टफोलिओ तुम्हाला नाव द्यायचं, न्यू क्लोथिंग न्यू क्लोथिंग स्टोर बिझनेस पोर्टफोलिओ, हे माझं मी त्याला नाव दिलं. त्याच्यानंतर इथं मी माझं नाव टाकतो आदेश अँड सरनेम जाधव. ईमेल ऍड्रेस सगळ्यात महत्वाचा, ईमेल ऍड्रेस जो कंटिन्युअली तुमचा चालू आहे तोच टाका, दुसरा कोणताही ईमेल ऍड्रेस टाकू नका. कारण फ्युचरमध्ये जर तुमचं ऍड अकाउंट वगैरे रेस्ट्रिक्ट झालं तर तुम्ही ह्या ईमेल वरती ते रिकव्हर करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा ईमेल आहे तो चालू असला पाहिजे. पूर्णपणे इन्फॉर्मेशन टाकली, इथं नाव टाकलं मी न्यू क्लोथिंग स्टोर 2026 बिझनेस पोर्टफोलिओ, आणि इथं फर्स्ट नेम लास्ट नेम आणि जे काही तुमचा ईमेल आहे तो टाक. क्रिएट वरती क्लिक. चूज डिफरंट फॉर युअर बिझनेस पोर्टफोलिओ. ठीक आहे, मी सेपरेट दुसरं नाम यूज करतो, किंवा डायरेक्टली मी कोणताही स्पेस वगैरे याच्यामध्ये टाकत नाही, डायरेक्टली हे टाक क्रिएट. ओके, बिझनेस साठी मला ते दुसरं नाव विचारते, न्यू क्लोथिंग स्टोर बिझनेस पोर्टफोलिओ एवढे टाकतो, क्रिएट वरती क्लिक करतो. नो, बिझनेस पोर्टफोलिओचं नाव मला सेपरेट विचार, न्यू क्लोथिंग स्टोर क्रिएट इजंट व्हॅलिड. ठीक आहे, न्यू क्लोथिंग स्टॉक क्रिएट. जे काही नाव आहे ते मला इथं व्हॅलिड नाहीये सांगते. ठीक आहे, काय अडचण नाही, आपण दुसरं कोणतं नाव टाकूया. बिझनेस मॅनेजर क्रिएट. बिझनेस मॅनेजर न्यू. ठीक आहे, क्रिएट. नो, काहीतरी प्रॉब्लेम होतो, बिझनेस पोर्टफोलिओ माझा इथं क्रिएट होत नाही. ठीक आहे, आपण जो काय आधी ऑलरेडी क्रिएट केलेला आहे तो तुम्ही युज करू शकता, काय अडचण नाही. बिझनेस पोर्टफोलिओ नेम सिम्पल आहे, जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर तुम्ही नवीन क्रिएट करू शकता. इंस्टाग्रामने ऑलरेडी एक क्रिएट करून ठेवलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही पूर्णपणे तुमचं जे काही ऍडव्हर्टायझिंग वगैरे आहे ते रन करू शकता, काही अडचण नाही. याचं जर मी नाव वगैरे मला चेंज करायचं असेल, अजून एकदा आपण ट्राय करूया की नवीन बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट होतो नाही. क्रिएट बिझनेस पोर्टफोलिओवरती क्लिक केलं, न्यू बिझनेस मॅनेजर. बिझनेस मॅनेजर फॉर क्लोथिंग शॉप. फर्स्ट नेम, फर्स्ट नेम लास्ट नेम डिजिटल अकॅडमी टाकतोय तुम्ही. आता इथे क्रिएट होतो का चेक करतो. क्रिएट. नो, समथिंग वेंट रॉंग, काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा मी आताच नवीन एक पेज काढलेले त्याच्यामुळं नवीन बिझनेस पोर्टफोलिओ माझा क्रिएट होत नसेल, काही प्रॉब्लेम नाहीये.
जे काही जुनं अकाउंट आहे आपलं त्याच्यावरती आपण पूर्णपणे आपल्या ऍडव्हर्टाईज वगैरे रन करू शकतो. क्लोथिंग बिझनेस पोर्टफोलिओ जर नवीन तुम्हाला क्रिएट करायचं असेल, कारण एका अकाउंटवरती आपण भरपूर सारे बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करू शकतो, काय अडचण नाहीये. आता ह्या बिझनेस पोर्टफोलिओ आपल्याला एक ऍड अकाउंट क्रिएट करायचं आहे. जनरली एक ऍड अकाउंट पण ऑटोमॅटिकली याच्यावरती क्रिएट झालं असेल, काय अडचण नाहीये. याचं मी फक्त नाव वगैरे चेंज होते का चेक करतो. ठीक आहे, इथं मला फुल ऍक्सेस आहे. कोणतं आदेश जाधव पर्सनल अकाउंट आणि इंस्टाग्रामचा अकाउंट आहे न्यू क्लोथिंग शॉप 2026. ठीक आहे, ह्याचा मला पूर्णपणे ऍक्सेस आहे. आता ह्या पेजला आपला पॉईंट काय, मेटा बिझनेस पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ क्रिएट झाला आपला. त्याच्यानंतर व्हेरीफाय ईमेल विथ मेटा बिझनेस पोर्टफोलिओ. आता हा जो काय आपला पोर्टफोलिओ आहे त्याच्यावरती आपला ईमेल आहे तो व्हेरीफाय करून घ्यावा लागेल आपल्याला. बिझनेस इन्फो या ऑप्शनवरती गेलो मी, खाली स्क्रोल केलं, ईमेल ऍड्रेस मध्ये कोणताच ईमेल ऍड्रेस तुम्हाला दिसत नाहीये. एडिट वरती क्लिक केलं, इथे फक्त तुमचा ईमेल ऍड्रेस टाका, कन्फर्म ईमेल ऍड्रेस आणि सेव्ह वरती क्लिक करा. आता एक ईमेल जातो तुमच्या जीमेल वरती. ठीक आहे, सोशल वरती येतो जनरली, प्रायमरी सोशल. ओके, इथं आलेलं कन्फर्मेशनचं मेल, कन्फर्म युअर बिझनेस ईमेल ऍड्रेस याच्यावरती क्लिक केलं, कन्फर्म नाव. ओके, आपला ईमेल पण इथं व्हेरीफाय झालेला आहे. बिझनेस इन्फो वरती गेलो मी, इथे ईमेल पण तुमचा तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, ईमेल व्हेरीफाय करून घेणं महत्वाचं आहे, कारण फ्युचरमध्ये जर तुमचं बिझनेस पोर्टफोलिओ ऍड मॅनेजर वगैरे रेस्ट्रिक्ट झालं तर तिथून तुम्ही ते रिकव्हर करू शकता. आता 7वा पॉईंट आहे क्रिएटिंग ऍड अकाउंट इन बिझनेस मॅनेजर. बिझनेस मॅनेजर तर आपला ऑटोमॅटिकली क्रिएट झालेला आहे, पण आपल्याला याच्यामध्ये एक ऍड अकाउंट पण क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, पेज वरती गेलो मी, इथं बिझनेस पोर्टफोलिओ आपल्याला तुम्हाला दिसून जाईल इथं. त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट्स मध्ये भरपूर सारे ऑप्शन भेटतात, जसं की पेज आहे, ऍड अकाउंट आहे, त्याच्यानंतर ऍप आहे, खाली स्क्रोल केलं तुम्हाला व्हॉट्सअप अकाउंट आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍड अकाउंट वरती क्लिक केलं. ठीक आहे, आता इथं कोणतंही ऍड अकाउंट वगैरे क्रिएटेड नाहीये, आपल्याला एक नवीन ऍड अकाउंट क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, बिझनेस पोर्टफोलिओ हा बॅक एंड राहतो पूर्णपणे. ऍड अकाउंट वरती पूर्णपणे आपण आपले कॅम्पेन्स वगैरे रन करतो. ठीक आहे, इथे तुम्हाला ऍडचा ऑप्शन भेटेल किंवा इथे ऍडचा ऑप्शन भेटेल. ठीक आहे, बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट केला, मेटा बिझनेस सूट मध्ये गेलो, एक बिझनेस पोर्टफोलिओ ऑलरेडी क्रिएटेड होता, जो की इंस्टाग्राम आणि फेसबुकने ऑलरेडी क्रिएट करून ठेवले, तो तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्हाला न्यू यूज करायचा, नवीन यूज करायचा बिझनेस पोर्टफोलिओ, त्यावेळेस तुम्ही न्यू बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करू शकता. जर तुमचं पेज जुनं असेल तर ते तुम्हाला अलाउ करेल इंस्टाग्राम किंवा फेसबुक, नाहीतर तुम्हाला मग जे काय त्यांनी क्रिएट करून दिलेलं आहे बिझनेस मॅनेजर, त्याच्यावरती तुम्हाला तुमचं ऍड अकाउंट आहे ते ओपन करावं लागेल. परत एकदा सांगतो मी ह्या पेजवरती कसं जायचं. हे फोटोपणे मी क्लोज करतो. फेसबुक वरती गेलो मी, हे तुमचं फेसबुकचं पर्सनल अकाउंट. ठीक, त्याच्यानंतर स्विच करायचं तुमचं अकाउंट तुमच्या पेजवर, तर पेजचं नाव आहे तुमचं. पेजचं गेल्यानंतर मेटा बिझनेस सूट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तिथं आहे तुमचा हा बिझनेस पोर्टफोलिओ. ठीक आहे, आता याच्यावरती तुम्ही क्लिक, बिझनेस पोर्टफोलिओचं नाव आहे तुमचं इथं. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं किंवा ह्यावरती पण तुम्ही क्लिक करू शकता, किंवा सेटिंग वरती क्लिक करायचं. सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथं भरपूर सारे ऑप्शन येतात, जसं की बिझनेस इन्फो, जिथून आपण आपला ईमेल ऍड्रेस व्हेरीफाय केला. ठीक आहे, खाली स्क्रोल केला, अकाउंट, त्याच्यानंतर ऍड अकाउंट. ठीक आहे, पेज आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे, व्हॉट्सअप अकाउंट आहे. ठीक आहे, आधी आपण ऍड अकाउंट क्रिएट करून घेऊया. ऍड अकाउंट वरती क्लिक केलं, ऍड अकाउंट म्हणजेच ऍडव्हर्टायझिंगचं अकाउंट. नो ऍड अकाउंट ऍडेड म्हणजेच कोणतंही ऍड अकाउंट याच्यावरती नाही. इथं मी ऍड वरती क्लिक केलं. आता इथं क्रिएट न्यू ऍड अकाउंट वरती क्लिक करायचं. ऍड अकाउंटला कोणतं तरी नाव द्या, जसं की न्यू क्लोथिंग स्टोअर ऍड अकाउंट. ठीक आहे, असं नाव द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल की ऍड अकाउंट कोणता बिझनेस आहे. जर तुमचं मल्टिपल बिझनेस असतील तर टाइम झोन कोलकाता असतो आपला इंडियाचा, तर तो कोलकाता सिलेक्ट करा. आणि इथं करन्सी INR, INR म्हणजेच इंडियाची, इंडियन रुपीज. नेक्स्ट वरती क्लिक करा. युजर माय बिझनेस. ठीक आहे, तुमचा स्वतःचा बिझनेस आहे, तुम्ही माय बिझनेस वरती क्लिक करा. नेक्स्ट वरती क्लिक करा.
आता इथं तुम्हाला पेजेस वगैरे दिसून जातील तुम्हाला, राईट. हा बिझनेस पोर्टफोलिओ आणि त्याच्या खाली तुमचं क्लोथिंग शॉप हे ऍड अकाउंट. ठीक आहे. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला नोटिफिकेशन, वन्स ऍडेड यू कांट रिमूव्ह द ऍड अकाउंट फ्रॉम द बिझनेस पोर्टफोलिओ. ऍग्री म्हणजे जर तुम्ही एकदा ऍड अकाउंट ऍड केलं बिझनेस पोर्टफोलिओ तर ते तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही. क्रिएट अँड ऍड अकाउंट तुम्ही क्लिक. ओके. पेमेंट विंडो आपण नंतर ते चेक करूया. ठीक आहे. आता इथं पीपल कोण असाइन आहेत. ठीक आहे. हे तुमचं ऍड अकाउंट आहे. आता तुम्हाला ऍक्सेस द्यावा लागेल. असाइन ऍक्सेस वरती क्लिक करा. आदेश जाधव आणि आदेश जाधव शॉप ह्या दोन्हीला तुम्ही फुल कंट्रोल देऊन टाका. कारण आदेश जाधव पण हे तुमचं पर्सनल अकाउंट आहे, न्यू क्लोथिंग शॉप हे तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. त्याला पूर्णपणे फुल ऍक्सेस देऊन टाकायचं, जेणेकरून पूर्णपणे अकाउंट जे काय आहे ते तुम्ही हँडल करा. ऍक्शन वरती क्लिक करायचं अँड डन. ओके. इंस्टाग्रामचा सॉरी बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट झाला, त्याच्यावरती आपण ईमेल व्हेरीफाय करून घेतला, त्याच्यानंतर ऍड अकाउंट पण क्रिएट करून घेतलेला. ठीक आहे. आता हे ऍड अकाउंट तुमचं क्रिएट झालं. ह्या ऍड अकाउंटला तुम्हाला चेक करायचं पेज वगैरे कनेक्टेड आहे का नाही. न्यू क्लोथिंग शॉप हे तुमचं फेसबुकचं पेज ह्याला कनेक्टेड आहे. कनेक्ट नसेल ऍड वरती क्लिक करा. ऍड अँड एक्झिस्टिंग फेसबुक पेज याच्यावर तुम्ही क्लिक केलं, तुमचं फेसबुकचं कोणतंही नाव टाकेल किंवा फेसबुकच्या पेजची लिंक जरी टाकली नाही तुम्ही, ही लिंक इथं कॉपी केली आणि इथं जर पेस्ट केली तर तुमच्या फेसबुकचं पेजचं नाव खाली तुम्हाला इथं येऊन जातं. याच्यावरती क्लिक केलं, ऑलरेडी कनेक्टेड आहे. दिस पेज दिस पेज इज इन युअर बिझनेस पोर्टफोलिओ, ऑलरेडी कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे मला इथे ही नोटिफिकेशन आली. ठीक. नेक्स्ट वरती क्लिक, जर नसतील तर नेक्स्ट वरती क्लिक केलं असतं तुमचं बिझनेसचं पेज पण इथं कनेक्ट झालेलं असतं. ठीक. त्याच्यानंतर पेज तर कनेक्टेड आहे. इंस्टाग्रामचा अकाउंट कनेक्ट आहे का चेक करूया. ओके. इंस्टाग्रामचा अकाउंट कनेक्टेड आहे, पण लॉग इन एकदा करायला सांगते, लॉग इन पण करून घेऊया. कंटिन्यू. ओके. झालं. आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट पण याच्यावरती कनेक्ट झालेलं आहे. कशाला? आपल्या बिझनेस पोर्टफोलिओला. ठीक आहे. आधी आपण कनेक्ट करून घेतलेले ते आपल्या फेसबुकचा पेज कनेक्ट करून घेतलेलं. कन्फ्युज होऊ नका फक्त. त्याच्यानंतर व्हॉट्सअप अकाउंट कनेक्ट आहे का चेक करूया. व्हॉट्सअप बिझनेस आदेश व्हॉट्सअप बिझनेस. ठीक आहे. हे अकाउंट पण याच्यावरती कनेक्टेड आहे, काय अडचण नाही. ठीक. हे आपण का कनेक्ट करून घेतो, कारण जेव्हा आपण ऍडव्हर्टाईज वगैरे रन करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपले पेजेस वगैरे आहेत तिथं येऊन जातात. ठीक आहे. आता जाऊया आपल्या होमवर. ओके. आता इथून आपण डायरेक्टली आपल्या ऍड मॅनेजरवरती जाऊ शकतो. ऍड मॅनेजरवरती इथे क्लिक केलं मी, अकाउंट ओव्हरवरती क्लिक केलं. हो. हे आहे आपलं ऍड अकाउंट. आय ऍक्सेप्ट. हे आहे आपलं पूर्णपणे ऍड अकाउंट, राईट. ज्याच्यावरून आपल्या ऍडव्हर्टाईज आपण रन करतो. कॅम्पेन वरती क्लिक केलं, जे काही कॅम्पेन्स वगैरे असतात, म्हणजेच आपली जी काही ऍडव्हर्टाईज आहे, ऍडव्हर्टाईज रन करायचं म्हणजेच कॅम्पेन आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. तर कॅम्पेन आपण इथून क्रिएट करू शकतो. आता इथून पुढचं जे काही काम आहे ते पूर्णपणे ह्या डॅशबोर्डवरती आपलं चालून जाईल. ठीक आहे. पहिलं सेशन झालेलं आहे आपलं. याच्यामध्ये काय काय चेक केलं आपण. इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट क्रिएट केलं, त्याच्यानंतर फेसबुकचं पर्सनल प्रोफाईल क्रिएट केलं, पर्सनल प्रोफाईलवरती बिझनेसचं पेज क्रिएट केलं. ठीक आहे. इथे दोन डिफरन्स होते. इंस्टाग्रामचं डायरेक्टली बिझनेस अकाउंट होतं, पण फेसबुकचं आधी पर्सनल अकाउंट ओपन करायला लागतं आणि त्याच्यावरती फेसबुकचं पेज ओपन करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही इंस्टाग्रामचा अकाउंट आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे तो आपल्या फेसबुकच्या पेजशी आपण कनेक्ट करून घेतला. ठीक आहे. ह्या चार गोष्टी आपण सुरुवातीला करून घेतल्या. त्याच्यानंतर आपला दुसऱ्या गोष्टी चालू झाल्या. कोणता? मेटा बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करायचा. आता इंस्टाग्रामने किंवा फेसबुकने आपल्याला ऑलरेडी बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करून दिला, तो तुम्ही डायरेक्टली युज करू शकता, काय अडचण नाहीये. जर तुम्हाला नवीन क्रिएट करायचं असेल, नवीन पण तुम्ही क्रिएट करू शकता. नवीन तेव्हाच क्रिएट होईल जेव्हा तुमचं पेज आहे ते जुनं असेल. ठीक आहे. किंवा 4-5 दिवस झालं तुम्ही ओपन केले पेज आणि नवीन बिझनेस पोर्टफोलिओ तुम्ही क्रिएट करता, त्यावेळेस तुमचं बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट होऊ शकतो.
ठीक आहे. किंवा जर अलाव केलं तुम्हाला तर लगेच पण होऊ शकतो. ठीक आहे. जनरली नवीन क्रिएट करू नका. जो काही इंस्टाग्रामने तुम्हाला दिलेला आहे क्रिएट करून तोच तुम्ही युज करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरा काय, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स वगैरे आले तर तुम्ही नवीन क्रिएट करू शकता. नवीन क्रिएट करण्याच्या प्रोसेस मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. मेटा बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट केला, त्याच्यानंतर आपण ईमेल व्हेरीफाय करून घेतला. राईट. तुमच्या मेटा बिझनेस पोर्टफोलिओची ईमेल व्हेरीफाय करून घेतला. त्याच्यानंतर आपण जे काही तुमचं ऍड अकाउंट आहे बिझनेस मॅनेजरमध्ये किंवा बिझनेस पोर्टफोलिओवरती एक ऍड अकाउंट क्रिएट केलं, ज्याच्यावरती आपण पूर्णपणे आपल्या ऍडव्हर्टाईज रन करतो. आणि सगळ्यात लास्ट आपण बघितलं आपलं फेसबुकचं पेज कनेक्टेड आहे का बिझनेस पोर्टफोलिओशी, त्याच्यानंतर इंस्टाग्रामचं अकाउंट कनेक्ट आहे का बिझनेस पोर्टफोलिओ ते चेक केलं. त्याच्यानंतर बिझनेस मॅनेजर सॉरी व्हॉट्सअपचं जे काय अकाउंट आहे व्हॉट्सअपचं तुम्हाला बिझनेस अकाउंट काढावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही बिझनेस पोर्टफोलिओशी 3 नंबर कनेक्ट करून घेऊ शकता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण पहिल्या लेक्चरमध्ये पूर्णपणे बघितलेल्या आहेत. भरपूर बेसिक आहे लेक्चर हे. अकाउंट क्रिएशन आणि अकाउंट कनेक्शन एवढंच फक्त याच्यामध्ये आपण बघितलेले. तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्या प्रोसेस करत जावा, तुमचं बेसिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सेशन आपण इथं एंड करू.